मॉर्निंग फ्रेंड्स. तर हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सगळे? तर नक्कीच मस्त असाल तर अशीच मस्त राहावा, हॅपी राहावा आणि माझा आजचा स्पेशल ब्लॉग बघत राहावा. तर बघा, आज स्पेशल म्हणजे आज आहे आमच्या घरी मायका देवीचा भंडारा. तुम्हाला तर माहिती आहेच की आमच्या घराच्या साईडला म्हणजे आमचं जे मायका देवीचं मंदिर आहे, तर तिथेच आज भंडारा आहे. तर मग आजचा स्पेशल ब्लॉग त्याच्यासाठीच आहे. तर मी आताच मंदिरातली आरती करून आले आणि आता हे रूममधलं म्हणलं झाडू वगैरे मारून आता इथली देवपूजा करावी आणि मी तुम्हाला मंदिर दाखवते, चला मग. आणि देवीला नटवणं हे म्हणजे काय साडी बिडी नेसवणं ना, ह्यांनी केलं आहे. 4 वाजता उठले तेव्हापासून हे करतायत, तर ह्यांनीच केलं. चला मी दाखवते तुम्हाला. तर बघा, ही मायका देवीचं मंदिर. तर बघू शकताय तुम्ही किती सुंदर मायका देवीला नटवलेलं आहे. म्हणजे ह्यांनी साडी वगैरे तिला नेसवलेली आहे. तर म्हणजे असं प्रत्येक वेळी आमच्या घरी काही कार्यक्रम असताना हेच करतात, काय करायचं असतं ते. तर बघा, ह्यांचं आणखीन सुद्धा चालूच आहे काय ना काय करायचं. तर म्हणजे खूप भारी देवीचं हे केलं आणि इथं मळवट वगैरे त्यांनी खूप छान केलं. नथ घातलेली होती तिला आणि सगळ्यांना असे ते डोळे लावलेले होते. आणि आता इथं स्वयंपाकाचं चालू आहे बघा. तर आता इथं आचार्य आलेले, तर ते स्वयंपाक बनवत आहेत आणि त्यांचं चालू आहे इथं स्वयंपाकाचं. आणि सगळ्यांचं काही ना काही चालूच असतंय का. आणि इथं बनवायचं चालू आहे स्वयंपाक. आणि स्वयंपाकामध्ये मेनू आहेत तर भात, भाजी आणि लापसी एवढंच आम्ही बनवलेलं होतं. आणि पोळ्या तर पोळ्या म्हणजे तिकडं बायकांचं पोळ्यांचं वगैरेच चालू होतं. आणि इथं आचार्य त्यांचं जेवण बनवत होतात, म्हणजे भात, भाजी आणि लापसी त्यांचं चालू होतं. आणि इथं त्यांनी लापसीसाठी पाणी ठेवलेलं आहे, बघू शकताय तुम्ही. आणि आता त्यात ते गूळ टाकून ते पाणी केलेलं आहे त्यांनी. आता त्यात लापसी वगैरे काय काय टाकतील. आणि इथं सगळ्यांची भाजीची तयारी चालू आहे, म्हणजे बटाटे, वांगे कट करायचं, कोथिंबीर हे सगळं नीट करायचं. आणि आमच्या इकडं कसं आहे की आमच्या इकडं पद्धतच आहे, काही कार्यक्रम असेल तर सगळ्यांनी यायचं आणि करायचं. तर सगळे एकमेकांना करू लागतात. म्हणजे काही गावांना पद्धत आहे का नाही माहीत नाही, पण आमच्या इकडे करतात. म्हणजे देवीच्या सवासणी असो काही असो, पोळ्या करू लागायली ते सगळे एक दुसऱ्यांच्या घरी जातात करू लागायला. तर बघू शकता आता. आणि मंडप आम्ही ते मंदिरापुढेच टाकल्या तेवढाच. पुढे म्हणजे एवढी टाकायचं नव्हतं, कारण पुढे लिंबामुळे हे काही झाडांमुळे टाकायला येत नव्हता, म्हणून तिथला तेवढाच टाकला होता. आणि इथं चाललंय त्यांचं सगळ्यांचं काम. सगळं म्हणजे असं भाजी वगैरे हे कट करायचं त्यांचं चालू आहे. आणि बघा, इथं झाले तर वांगे कट करून झालेत आणि तिकडे बटाटे पण आहेत, बघू शकताय. तर म्हणजे असं इथे वांगे आणि बटाटे केलेले आहेत. लाजाळू बाई बघा कशा लाजतात व्हिडिओ ती नाही तर आणतात आहे. इकडे बघा वर, आणतात आहे. ह्या आमच्या ननंदबाई आहेत, ह्या लाटत बसल्यात पोळ्या. आणि आमचं बघा इकडचं सगळं झालंय आता. आणि इथं पोळ्या सवासणीसाठी चालू आहेत. कोण सुद्धा वरमान करत आहे, सगळे लाजतील बघायला व्हिडिओ. बघा आता त्यांचा पोळ्यांचा स्वयंपाक चालू आहे. आणि मी अशी रेडी झाली बघा. आणि वेणी घातली मी इथून अशी, म्हणजे वेणी घातलेली आणि ही वाली साडी वेअर केली. आणि बाकी सगळं झालंय. आणि बघा किचनमध्ये आणखी राडा पडलाय, पण आवरायचं आहे. पण आता सगळा राडा आणखीन होणारच आहे किचनमध्ये, म्हणून म्हणलं जाऊ त्यानंतर बघायला येईल. आणि आता बाहेर पोळ्यांचं चालू आहे. पोळे झाले की आता देवाचं काय, मी भंडारा म्हणजे माझं लग्नाला 5 वर्ष झाली, पण कधी आम्ही भंडारा घातला नव्हता. मग ह्याच्या अगोदर घातला होता का नाही माहीत नाही, पण आता फर्स्ट टाईम घातलाय. मग मला काय माहीत नाही भंडाऱ्यात काय काय असतंय. तर मग आता काय देवाचं काय कार्यक्रम असेल ते मी तुम्हाला दाखवेल. व्हिडिओ असंच पुढे कंटिन्यू करा आणि माझ्या चॅनलला खूप सारा सपोर्ट करा. आणि बघा, आता आलोय आम्ही मंदिरामध्ये. आणि इथं शिवांशला रडायचं चालू आहे, त्याला मंदिरात जायचं आहे. अगरबत्ती पोळून घेतली म्हणजे वैताग. आणि इथं आई सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे लावतायत, म्हणजे आलेल्या सगळ्या बायकांना. शिवांश रडतो इथं जायचंय म्हणून त्याला आतमध्ये. बघू शकता आता झालं इथं चालू कार्यक्रम. आणि इथं म्हणजे आरती वगैरे चालू आहे, म्हणजे आरती नाही पण ती हे करतायत, मला माहीत नाही. देवीच्या नावाने सांग मला असं म्हणतायत. तर मग तिथं त्याच वेळेला असं भंडारा टाकायचा असतो. तर म्हणजे तेच चाललंय. आणि दुसरा काही कार्यक्रम नव्हता. मला वाटायचं की ते कुठे ओव्या गाणी वगैरे असं काही असतं का, पण नसते तसं काही, नुसता भंडारा टाकायचा असतो. तर ह्यालाच भंडारा म्हणतात. तर मग भंडारा टाकताय. आणि ढोल वाजवायला दुसरं कोण नव्हतं, म्हणून हेच ढोल वाजवत होते. आणि आमच्या घरीच देवीचं मंदिर आहे, त्यामुळे ह्यांनाच काही लोक ढोल वाजवाय बोलवत आहेत. म्हणजे मी माझ्या घरी आम्ही ढोल वाजवतो. आणि इथं आईंच्या आणि काकींच्या अंगात आलेलं होतं, म्हणजे ह्या दोघी जावाचं फक्त चुलत जाव आहेत. तर आईंच्या आणि काकींच्या अंगात आलेलं होतं. तर मग तेच
चालू होतं. आणि शिवांश मध्ये मध्ये करत होता तर त्याला इकडे बाहेर आणलं तरी मी घेऊन आली त्याला इकडं. तर त्याला आतमध्ये जायचं असते सारखं सारखं तिथं अगरबत्ती लावायला. आणि तसं काही अंगात वगैरे आल्यावर आडवं पण जायचं नसतं म्हणतात असं, मग काही माहीत नाही. बघू शकता तर भंडारा असाच असतो. तर मी फर्स्ट टाइम बघितला आमचा भंडारा. तर म्हणजे असंच असतं. तर बघू शकताय बायका आलत्या खूप जास्त, कारण आमच्याच इथे एक आमच्याच भाऊकींमधल्या पण सवासणी होत्या. तर मग त्या सवासणी आलत्या इथे. तर मग झालंय सगळं आमचं आणि आता सगळं आवरलंय. बघू शकता आता राडा वगैरे सगळं आवरलाय आमचा. तर म्हणजे ती कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही जेवायलाही वाढण्यामध्ये ना मधला ब्लॉगच काढायचा राहिला माणसांना जेवायलाही तर माणसांना जेवायलाही वाढतानाचा ब्लॉग राहिला काढायचा. आणि तर ते विसरून गेलते आणि आता माझ्या लक्षात आलं की ब्लॉग माझा एंड करायचा राहिला आहे. मग आपलं म्हणणं करावं. आणि बघा इथं आपलं मंडप आम्ही टाकलेला मंदिरामध्ये आणि इथं लाईटीचा फोकस पडतोय म्हणून ते व्यवस्थित दिसत नाही. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला खूप सारं प्रेम द्या, खूप सारा सपोर्ट करा. आणि आता आम्ही सगळे लई कंटाळलोय बघा. आणि शोभा इथं झाडू मारते. तर आमचं सगळं झालंय. सगळे पाहुणे वगैरे आलते, ताई वगैरे सगळे आल्यात. तर आहेत सगळे घरात बसलेत. तर चला मग खूप सारं प्रेम द्या, खूप सारा सपोर्ट करा माझ्या चॅनलला. जसं माझ्या पहिल्या चॅनलला केलं आहे तसंच ह्या चॅनलला सुद्धा खूप करा. तर चला बाय बाय, लवकर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.